नालासोपाऱ्यात पुन्हा एकदा आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। निमित्त आहे आरनाळा येथील कारवाईचं। 13 मे रोजी आहेत वसई तहसीलदार कार्यालयाने जी कारवाई केली होती, कातकरी समाजाची काही घरं जी आहेत तोडली होती आणि त्यामध्ये जवळपास 100हून अधिक लोक जे आहेत रस्त्यावर बेघर झालेले होते। यामागे राजकारण असं यांचा आरोप आहे की ही कारवाई जी आहे नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्या सांगण्यावरून झालेली आहे। कारण राजन नाईक यांनी जे आहेत की विधानसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या प्रश्न असा होता की ज्या मच्छीमारांच्या जागांवर अतिक्रमण झालेलं आहे ती अतिक्रमण हटवावी आणि त्या धर्तीवर तहसीलदाराने ही कारवाई केली। परंतु ही कारवाई द्वेष भावनेतून असल्याचं सांगण्यात येते। एकीकडे हा संपूर्ण परिसर ज्या ठिकाणी ही कारवाई झाली हा वसई विधानसभा मतदारसंघात येतो आणि या आदिवासी बांधवांनी मोर्चा जो काढलेला आहे तो नालासोपारा मतदारसंघाच्या आमदारांवर काढलेला आहे। परंतु राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांच्यावर त्यांचा रोष आहे। तर दुसरीकडे आज इकडे आहेत की प्रांत अधिकारी इकडे त्यांची समजूत काढण्यासाठी आलेले आहेत, परंतु आदिवासी बांधव जे आहेत की समजण्याच्या मनस्थितीत नाही आहे। कलम 50 नुसार आम्हाला नोटीस दिली, मग आम्हाला वेळ का नाही देणार? आदल्या दिवशी नोटीस दिली जाते आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा बुलडोझर येतो। त्यामुळे ही द्वेषात्मक कारवाई असल्याचा जे आरोप हा आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। दुपारपासून म्हणजे दुपारी 3 वाजल्यापासून जे आहे वाघोली रोड हा संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्यांची जी मागणी आहे की आम्हाला आमदार राजन नाईक यांच्या घरी जायचं आहे, परंतु पोलिसांनी हा मोर्चा वाघोली येथे अडवलेला आहे। राजन नाईक यांच्या घरी जे आहेत ती यांना जाऊ दिलं नाही। तर दुसरीकडे या आंदोलनकर्त्यांचा राग जे आहे वसईचे आमदार स्नेहा दुबे यांच्यावर देखील आहे की स्नेहा दुबे यांना संघर्ष कन्या पदवी दिली पुण्याने, अशा प्रकारे संघर्ष कन्या असताना देखील या महिलांच्या संघर्षासाठी आता का नाही हा देखील सवाल आहे। अर्नाळ्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाची, कातकरी समाजाची आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमची घरं जमीनदोस्त केली ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आणि आता आम्हाला कोणत्याही प्रकारचा आसरा राहिलेला नाही, म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आमची मागणी आहे की नैसर्गिक आपत्तीचा जो निधी असतो त्या निधीमधून आमच्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि ज्या घरांवर कारवाई झालेली आहे त्या आदिवासी कातकरी समाजाचे महिला आहेत, त्यांचे पाय जर तुम्ही बघले तर 3-3 इंच खिल्लही लागलेत त्यांच्या पायाला, दाखव पाय, सळे लागले पायामध्ये आणि एका बाईचं पाय फ्रॅक्चर झालेला आहे। या अशा परिस्थिती किती घरांवर आमच्या कातकऱ्यांची 3 घरं आहेत आणि वारली समाजाची 5 घरं आहेत आणि बाकीचे कोळी समाजाची 3 बांधकामाची घरं आहेत। एकीकडे प्रशासनाने ही कारवाई केली असताना लोकप्रतिनिधीच्या घरी मोर्चा नेण्यामागचं कारण काय? 35 वर्ष राज्य होतं तेव्हा नाही ना कोणाची घरं मोडली आणि तेव्हा नाही ना कधी आमदाराच्या घरावर मोर्चे निघाले। हे आत्ताच का घरं मोडली? आता आम्हाला मीडिया विचारते, पत्रकार विचारतायत की आमदाराच्या घरावर आजपर्यंत कधी मोर्चा निघाला नाही, तर त्यांना सुद्धा समजायला पाहिजे की आजपर्यंत आमदारांनी कधी घरं नाही ना मोडली। विधानसभेमध्ये तुम्हाला निवडून दिलंय तर लोकांची घरं मोडण्यासाठी मुद्दा उपस्थित करतात तुम्ही। या ठिकाणी वाढवण बंदर आहे, बुलेट ट्रेन चाललंय, हायवे चाललंय, लोकांच्या घरकुलाचा विषय आहे, गॅसचा एवढा मोठा टंचाई आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बाकीचे मुद्दे उपस्थित करायला पाहिजेत। तुम्ही घरं तोडण्यासाठी हे मुद्दे जर उपस्थित करत असतील, तिकडे पंखे फास्ट येतात, तिकडे रात्री 2 वाजता जाऊन तुम्ही पंखे स्लो करतात, पण या ठिकाणी आदिवासींची घरं मोडत असताना दिवसा कुठे जातात तुम्ही स्वतःला संघर्ष करण्यास सांगतात। या एवढ्या आदिवासी महिला इथं संघर्ष करायला आल्यात, कातकरी समाजाच्या बाया संघर्ष करतायत, तरुण मुली संघर्ष करतायत, आता संघर्ष करण्या गेल्या कुठे? प्रशासनाने जी कारवाई केलेली होती ती वसई विधानसभा होती, पण हे नालासोपारा विधानसभेला टार्गेट काय करतात? मी काय म्हणालो की हे सगळं जे राजकारण आहे ना हे तुमच्या लक्षात म्हणजे अगदी मीडियाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि जो राजकीय कार्यकर्ता असेल सगळ्या लोकांच्याच लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये शुद्ध राजकारण, यांना कुठल्याही पद्धतीने हे जे काही कोणाची घरं तुटली गेलेली आहेत, बेघर झालेली आहेत, यांच्याविषयी काही घेणं देणं नाही। संपूर्ण राजकारण सुरू आहे आणि त्यामुळे जे काही हे सो कॉल्ड न्याय मागतात ना तो न्याय कुठल्याही पद्धतीने मिळणार नाही। आपल्याला स्वतःला हिरो करा आणि त्याच्यातनं भारतीय जनता पक्ष आणि आमदार यांना टार्गेट करा अशा पद्धतीचं। म्हणजे हा तुम्ही बघितलात तर कशा पद्धतीचं आहे की कारवाई समजा वसई विधानसभेत अर्नाळा आता होते, राजन नाईक नालासोपारा विधानसभेमध्ये त्यांचा तो विषय भी नाही। दुसऱ्या बाजूला राजन नाईकांनी जो प्रस्ताव मांडलेला किंवा जी मागणी केलेली ती बांगलादेशींच्या विरोधात आणि आमचे कोळी बांधव आहेत त्यांना जी पारंपरिकरित्या जागा दिलेली आहे त्या जागेवरती अतिक्रमण होतं आहे ते थांबवावं, त्याच्यावरती कारवाई करावी अशा संदर्भातलं होतं। याच्यामध्ये काही विषय आणि मुळात कारवाई प्रशासनाने केली आहे। कारवाई का राजन नाईक स्वतः बुलडोझर घेऊन गेले नाही किंवा माणसं घेऊन गेली नाही। त्यामुळे जा प्रशासनाला विचारायच्या वेळी आमदारांच्या घरावरती कार्यालय, मोर्चा हे सगळं मॅन्युप्युलेटेड आहे, हे सगळं स्क्रिप्टेड आहे आणि त्यामुळे याच्या मागे कोण आहे हे जनतेला कळतंय। आणि माझी